हॅलो स्टुडंट, आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतो ज्याचं नाव आहे स्टडी ऑफ द साऊंड. That is a sound, you know about that. It is sound is one of the form of the energy which create the sensation of the hearing in our ear. म्हणजेच काय की ध्वनी ही जी आहे, साऊंड जो आहे एक प्रकारची ऊर्जा आहे आणि ही आपल्याला ऐकायची संवेदना निर्माण करतो. दिस एनर्जी, एक मिनिट, दिस एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ द वेव्स. म्हणजे एक प्रकारचे वेव्स आहे and the medium is necessary for the propagation of the sound waves. This sound wave give rise to the chain of the compression, that is a place of the higher density, and the rarefaction, that is a place of the lower density in the medium. म्हणजेच काय की हे जे साऊंड जो आहे हे पास होण्यासाठी आपल्याला मीडियमची आवश्यकता आहे. कुठलाही मीडियम चालेल, सॉलिड असू दे, लिक्विड असू दे किंवा गॅशियस असू दे. अँड दिस साऊंड जो आहे ही एक प्रकारची चेन आहे म्हणायला हरकत नाही, की ज्याच्यामध्ये कॉम्प्रिएशन आहे, म्हणजे हायर डेन्सिटी आहे, लोअर डेन्सिटी पण आहे. अँड द पार्टिकल ऑफ दिस मीडियम्स आर द प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ज. सच वेव्ज इज कॉल्ड ॲज अन लॉन्जिट्युडिनल वेव्ज. त्या वेव्हला कोणता वेव्ह म्हटलं जातं? लॉन्जिट्युडिनल वेव्ज असं म्हटलं जातं. ऑन अदर हँड द वेव्ज विच क्रिएट that is on other hand the waves which created by dropping of the stone in the water and the particles of the water is oscillated up and down. These oscillation are perpendicular to the direction of the propagation of the waves. Such waves is called as an transversal waves. त्या वेव्हला काय म्हणतात? ट्रान्सव्हर्सल असे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर आपण एखादा पाण्यामध्ये जर खडा टाकला तर पाण्यामध्ये जर आपण खडा टाकला तर काय होतात की ते पाण्यामध्ये जे तरंगाचे कण जे आहेत ते खालीवर असे वर हालतात, दोलन करतात असं म्हणायला लागतात. आणि त्याच वेव्जलाच काय म्हटलं जातं? ट्रान्सव्हर्सल वेव्ज असं म्हटलं जातं. आणि आपण जे बोलतो तो जे वेव्ज आहेत त्याला म्हटलं जातं लॉन्जिट्युडिनल वेव्ज. आता पहिलं आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय ते बघूया. अ साऊंड वेव्स कॅन बी शोन इन द फॉर्म ऑफ द ग्राफ ॲट एनी moment during the propagations of the sound, and we would have find out the alternate band of the compression and the rarefaction of the medium on the that is a band of the greater or the lesser density. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये आपल्याला जे बँड दिसतात हायर डेन्सिटी आणि लोअर डेन्सिटीच्या आपल्याला बँड तयार झालेल्या दिसत आहेत. आता तुम्हाला इथे जी डायग्रॅम दिसते याच्यामध्ये पण दिसणार आहे तुम्हाला हायर डेन्सिटी अँड द लोअर डेन्सिटीची. आता इथे बघा फिगर जे आहे हे तीन फिगर आहे. तर 12.1ची ए फिगर, बी फिगर अँड सी फिगर. सी फिगरमध्ये तुम्हाला ग्राफ दाखवलेला आहे. आता हा जो ए नंबरची जी फिगर आहे तुम्हाला दिसते हे दिसते तुम्हाला, ह्याच्यामध्ये काय दिसते? देर इज अ चेंज इन डेन्सिटी इन द फिगर दिसते. बी नंबरची फिगर दिसते ते चेंज इन प्रेशर आहे. आणि सी नंबरची फिगर आहे त्याच्यामध्ये चेंज इन डेन्सिटी ऑर द प्रेशर इन द फॉर्म ऑफ द ग्राफ. हे तीन प्रकारचं तुम्हाला दिसत आहे. आता ह्याच्यामध्ये जे तुम्हाला दिसतंय ह्याच्यामध्ये ग्राफमध्ये ह्याच्यामध्ये प्रोपॅगेशन ऑफ द साऊंड इन द फॉर्म ऑफ द अल्टरनेट बँड आहे. एक सी फॉर कॉम्प्रिएशन अँड आर फॉर रेअरफ्रॅक्शन याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे कॉम्प्रिएशन म्हणजे त्या ठिकाणी हायर डेन्सिटी आहे किंवा हायर प्रेशर आहे त्याला म्हटलं जातं. आणि बघा याची डेन्सिटी जी आहे रेअर फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी लो डेन्सिटी किंवा लो प्रेशर असतं. म्हणजे अशा रीतीने जो साऊंड वेव्ज आहे हा पुढे काय होत जातो? प्रोपॅगेट होत जातो, पुढे पास होत जातो, हे दाखवलेलं आहे. आता हा जो साऊंड वेव्ह जो आहे हा इन द फॉर्म ऑफ द कॉम्प्रिएशन आणि रेअरफ्रॅक्शनच्या स्वरूपामध्येच पुढे काय होत असतो? तो प्रोपॅगेट होत असतो. आणि हे जे बँड आहेत कॉम्प्रेशन, रेअरफ्रॅक्शन, कॉम्प्रेशन हे बँड जे असतात ते अल्टरनेट बँड येतात. म्हणजे कधी हायर डेन्सिटी असते, कधी लोअर डेन्सिटी असते. अशा रीतीने ते बँड जे आहेत म्हणजे साऊंड जो आहे ह्या फॉर्ममध्ये पुढे सरकला जातो. आता तुम्हाला आणखी एक दाखवते की वेवलेंथ ऑफ द साऊंड जी आहे
या साऊंडची जी वेवलेंथ ऑफ द साऊंड इज इंडिकेटेड बाय द लेटर लॅम्बडा. हा जो हे जे लेटर दिसते तुम्हाला लॅम्बडा, व्हाईल द फ्रिक्वेन्सी ऑफ द इज इंडिकेटेड बाय द न्यू. म्हणजे हे जे लेटर तुम्हाला दिसते ते न्यू म्हणजे साऊंड जे आहेत त्याच्या वेव्ह जे आहेत ह्या दोन मध्ये दाखवलं, एक लॅम्बडा आणि दुसरं त्याची फ्रिक्वेन्सी न्यू ह्या लेटरने इंडिकेट केली जाते. द ॲम्प्लिट्यूड, ॲम्प्लिट्यूड म्हणजे हे बघा दाखवलेलं आहे तुम्हाला ग्राफमध्ये ॲम्प्लिट्यूड. आता हे ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, that is a amplitude which is a maximum value or the pressure or the density is indicated by the letter. म्हणजे ज्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम असते त्या ठिकाणी, म्हणजे डेन्सिटीची किंवा प्रेशरची व्हॅल्यू मॅक्झिमम असते त्याला आपण काय म्हणतो, ॲम्प्लिट्यूड ऑफ द साऊंड असं म्हटलं जातं. ऑल्सो द टाईम टेकन फॉर द वन ऑक्सिलेशन ऑफ द प्रेशर ऑर डेन्सिटी ॲट द पॉईंट ऑफ द मीडियम इज अ कॉल्ड ॲज अन टाईम पिरियड. म्हणजे याचं ही जी आहे वेवलेंथ आहे आणि जो टाईम पिरियड जो लागतो एक कंप्लीट रेअरफ्रॅक्शन आणि हे व्हायला, कॉम्प्रेशन व्हायला जो वेळ लागतो त्या पिरियडला म्हटलं तर टाईम पिरियड असं म्हटलं जातं. अँड इट इज डिनोटेड बाय द लेटर कॅपिटल T. Also you know about the frequency of the sound which is a determine the pitch, that is higher pitch or the lower pitch of the sound, while the value of the amplitude is a determine the strength and the loudness of the sound. म्हणजे काय तर स्ट्रेंथ अँड द लाऊडनेस ऑफ द साऊंड म्हणजे काय की जो त्याचा साऊंड जो आहे त्या साऊंडची महत्ता किंवा तीव्रता किती आहे हे आपण कशावरून मोजणार, ॲम्प्लिट्यूडवरून मोजणार. कशाद्वारे मोजणार आहे, ॲम्प्लिट्यूडवरून मोजणार आहे. आणि जे फ्रिक्वेन्सी आहे ती तिच्या उच्चतेवरून ठरणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर जो मॅनचा जो व्हॉईस असतो तो हायर पिचमधला असतो, आणि वुमनचा जो व्हॉईस असतो तो लोअर पिचचा असतो. आणि पिच कोण डिसाईड करतं, द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड. आलं लक्षात? ओके. आता हा जो साऊंड आहे या साऊंडची पण काही व्हिलॉसिटी आहे. आता ती व्हिलॉसिटी म्हणजे काय, जनरली आपण कुठल्याही ह्याची व्हेकलची व्हिलॉसिटी कसं मोजतो, व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम किंवा डिस्टन्स कवर बाय द ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज अ कॉल्ड ॲज अ व्हिलॉसिटी. बरोबर आहे. आता साऊंडच्या व्हिलॉसिटीचे काय फॉर्म्युला आहे त्याच पद्धतीने आहे. द डिस्टन्स कवर बाय द पॉईंट ऑन द वेव, फॉर एक्झाम्पल द पॉईंट ऑफ द हायर डेन्सिटी or lower density in unit time is called as a velocity of the sound wave. म्हणजे in short the distance covered by the point on the waves in unit time is called as a velocity of the sound. आता velocityचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाईम. तर डिस्टन्सच्या ठिकाणी काय येणार आहे, वेवलेंथ, आणि टाईमच्या ठिकाणी काय आला, टाईम पिरियड. आता म्हणून v इज इक्वल टू, वेवलेंथला लेटर वापरतो आपण लॅम्बडा आणि टाईम पिरियडला वापरतो कॅपिटल T. त्यामुळे v इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन T. बट यू नो दॅट इज अ v इज अ फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/T. आपला फॉर्म्युला काय मिळाला, v इज इक्वल टू न्यू अपॉन लॅम्बडा. मीन्सच आपल्याला नवीन फॉर्म्युला मिळाला, द व्हिलॉसिटी ऑफ द साऊंड इज इक्वल टू वेवलेंथ इन टू फ्रिक्वेन्सी. आलं लक्षात? आता तुम्हाला मी मागेच म्हटलं होतं की मीडियम इज अ नेसेसरी फॉर द प्रोपॅगेशन ऑफ द साऊंड. मीन्स मीडियम ॲट अ फिक्स फिजिकल स्टेट ऑफ द कंडिशन द व्हिलॉसिटी ऑफ द साऊंड इज अ डिफरंट फ्रिक्वेन्सी in nearly to the nearly same, but the velocity is higher in solid medium and least in the gaseous medium. म्हणजे कुठल्याही जर साऊंडची जी व्हिलॉसिटी जी आहे ही सॉलिड माध्यमामध्ये कशी आहे, जास्त आहे, तर गॅशियस माध्यमामध्ये मीडियममध्ये कशी आहे, कमी आहे असं म्हणायला पाहिजे. अँड इट इज इन्क्रीजिंग विथ अँड इन्क्रीजिंग द टेम्परेचर ऑफ द मीडियम. जर मीडियमचं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर साऊंडची व्हिलॉसिटी पण काय होते, इन्क्रीज होत जाते. आता मी मगाशी म्हटलं होतं की व्हिलॉसिटी जी आहे साऊंडची ती सॉलिडमध्ये मोर आहे आणि गॅशियस मीडियममध्ये कमी आहे. बघा आता ॲल्युमिनियममध्ये किती आहे, 420 मीटर पर सेकंद आहे. याउलट लिक्विडमध्ये जर बघितली सी वॉटरमध्ये तर 1531 मीटर्स पर सेकंद आहे, म्हणजे थोडं कमी झालेली आहे. आणि गॅस मीडियम म्हणजे एअर मीडियममध्ये
346 मीटर पर सेकंद आहे. आलं लक्षात. म्हणजे याचा अर्थ असा होता की व्हिलॉसिटी ऑफ द साऊंड इज हायेस्ट इन सॉलिड मिडियम अँड द लिस्ट इन द गॅशियस मिडियम अँड व्हिलॉसिटी विल बी इन्क्रीजेड विथ द टाईम. आता पुढे आपण बघणार तर व्हिलॉसिटी ऑफ द साऊंड इन गॅशियस मिडियम. द व्हिलॉसिटी ऑफ द साऊंड इन द गॅशियस मिडियम इज अ डिपेंड अपॉन द फिजिकल फॅक्टर्स such as the temperature, density of the gases and also its molecular weight. 3 गोष्टींवर व्हिलॉसिटी ऑफ द साऊंड इन गॅशियस मिडियम डिपेंड आहे. पहिलं म्हणजे काय टेम्परेचर, दुसरं आहे डेन्सिटी आणि तिसरं आहे मोलिक्युलर वेट. आता पहिलं बघूया टेम्परेचर. द व्हिलॉसिटी ऑफ द साऊंड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर ऑफ द मीडियम. दिस इज मीन्स द इंक्रीजिंग द टेम्परेचर 4 टाइम्स डबल ऑफ द व्हिलॉसिटी. म्हणजेच काय की व्हिलॉसिटी ऑफ द साऊंड जी आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे, स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचरला आहे. म्हणजे इन शॉर्ट असा अर्थ की टेम्परेचर जर 4 टाइम्सनी वाढलं तर व्हिलॉसिटी डबल्सनी वाढणार आहे. आलं लक्षात. ऑल्सो सेकंड फॅक्टर इज अ मोलिक्युलर वेट. द व्हिलॉसिटी ऑफ द साऊंड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द molecular weight of the gas. Thus the increasing the molecular weight 4 times it reduce the half of velocity to half of this value. Means v is inversely proportional to the square root of its molecular weight. Also the velocity of the sound is inversely proportional to the square root of the density also. Square root म्हणजेच velocity of the sound is inversely proportional to square root of density as well as its molecular weight. आलं लक्षात. म्हणजेच velocity of the sound in gaseous medium किती फॅक्टर डिपेंड अपॉन आहे, 3 आहे. एक टेम्परेचर म्हणजे velocity of the sound directly proportional to the square root of temperature. The velocity of the sound is inversely proportional to square root of the density and the velocity of the sound is inversely proportional to the square root of its molecular weight. आलं लक्षात. काही शंका असेल तर विचारा. थँक्यू.